मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत मोठे 7 बदल झालेले आहेत. कोणकोणते बदल झाले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन अपडेट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अनेक महिलांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात तारांबळ उडत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील लाभार्थी महिलांना सोप्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने आता कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांना मोठी घोषणा केली आहे. अजित पवार यांनी याआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेसाठी लाभार्थी महिलांना पात्र ठरवण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यक आहे. ही कागदपत्रे बनवण्यासाठी महिलांची राज्यातील तहसील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी होत असल्याचं बघायला मिळत आहे. तसेच महिलांना कागदपत्राची जुळवाजुळव करण्यात तारांबळ उडत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं आहे. त्यामुळे अजित पवार यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यातील लाभार्थी महिलांना सोप्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने आता कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे. तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 15 जुलै ही शेवटची तारीख होती, पण ही शेवटची तारीख 31 ऑगस्ट गेली आहे. त्यामुळे महिलांना या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. अजित पवार नेमकं काय म्हटले आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. लाडकी बहीण योजनेतून राज्यातील महिलांना 1 जुलै 2024 पासून दर महिन्याला 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतंही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. सदर योजनेत 5 एकर शेतीची अट होती, ती आता वगळण्यात आली आहे, अशी मोठी घोषणा अजित पवार यांनी केली. या योजनेत लाभार्थी महिलांना वयोगट 21 ते 60 असं होता. आता तोच वयोगट 21 ते 65 वर्ष असा करण्यात येतोय. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र हे अधिवास प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. तसेच 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला नसेल तर किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येणार आहे. कुटुंबातील अविवाहित महिलेलाही म्हणजेच मुलीलाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, अशी देखील घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली आहे. या ठिकाणी कोणते 7 बदल झालेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. अजित पवार यांनी मांडलेले मुद्दे थोडक्यात आपण या ठिकाणी पाहूया. मुद्दा नंबर 1, सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिला अर्ज करता येईल. तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा रुपये 1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी पाहूया आपण. या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मुद्दा 3, सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. मुद्दा 4, सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी आता 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे. मुद्दा 5, परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. मुद्दा शेवटचा, 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या महिलांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. मुद्दा 7, सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहेत.
तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.